जैन मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिले कशा प्रकारे प्लासीचे युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये कशा प्रकारे सिराज उद दौलाचा ईस्ट इंडिया कंपनीने पराभव केला होता. तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत बक्सारचे युद्ध. तर प्लासीच्या लढाईपासून ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी रूप जाऊन ती लष्करी कंपनी बनली होती. इंग्रजांना 6000चे सैन्य बंगालमध्ये ठेवले. त्यामुळे मीर जाफर आपले पद आणि संरक्षण यासाठी संपूर्णतः ब्रिटिशांवर अवलंबून होता. मीर जाफरने कंपनीला मासिक 1 लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. का तर फक्त बंगालचा नवाब बनण्यासाठी. आणि कलकत्त्याच्या आजूबाजूचा प्रदेशातून व मीर जाफरने दिलेल्या प्रदेशातून कंपनीला 5 ते 6 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळत होते. संपूर्ण उत्पन्नाचा जो प्रदेश होता तो देखील मीर जाफरने कोणाला दिला? ईस्ट इंडिया कंपनीला. वरून तो मासिक 1 लाख रुपयेही देणार होता. जास्त महसुलीचा प्रदेश ब्रिटिशांना मिळाला. तसेच मासिक 1 लाख रुपये मीर जाफरने देण्याचे ठरवले. त्यामुळे कंपनीकडे मीर जाफरचे थकीत वाढत चालले होते. त्यामुळे इंग्रज आणि मीर जाफरचे संबंध ताणले गेले. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी आणि मीर जाफरचा जावई मीर कासिम याला बंगालचा नवाब बनवले. त्या बदल्यात आता मीर जाफरने तर एवढं दिलं, पण आता मीर कासिमने काय काय दिलं ते आपण पाहूयात. बरदवान व मिदनापूर तसेच चितगाव जिल्हे दिले. सिलहटच्या चुना व्यापारात कंपनीला अर्धी भागीदारी दिली. कंपनीच्या मोहिमांसाठी 5 लाख रुपये मीर कासिमनेच दिले. नवाब बनल्यानंतर सर्वप्रथम मीर कासिमने आपली राजधानी मुर्शिदाबादवरून मुंगेर येथे नेली. पाश्चात्य प्रशिक्षक नेमून त्याने आपली फौज तयार करण्याला सुरुवात केली. आधुनिक पद्धतीच्या तोफा बनवण्यासाठी शस्त्रांचे कारखाने उभारले. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मीर कासिमने बरेचसे प्रयत्न केले. हा थोडक्यात एक चांगला प्रशासक होता. कंपनीच्या निशुल्क व्यापारी परवान्यावर ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी त्यांच्या खाजगी व्यापारावरही कर भरत नव्हते. आता परवाना कोणाला दिला होता? ईस्ट इंडिया कंपनीला. पण जे ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी होते ते त्यांचा प्रायव्हेट व्यापारही करत होते आणि त्या व्यापारावर मग त्यांनी कर भरायला पाहिजे होता, परंतु ते त्याही व्यापारावर कर भरत नव्हते. आता यामुळे काय होत होतं की जे स्थानिक व्यापारी होते, म्हणजे जे भारतीय होते किंवा परकीय जीव होते, डच झाले, फ्रेंच झाले, त्यांना कर भरावा लागायचा. त्यामुळे त्यांचे जे प्रोडक्ट होते ते महाग होते. त्यामुळे या ब्रिटिशला किंवा ईस्ट इंडिया कंपनीला बराच फायदा होत होता. त्यामुळे ब्रिटिश स्वतः स्थानिकांना न्यायदान करू लागले. तसेच कच्चा माल शेतकऱ्यांकडून स्वस्तात घेऊ लागले आणि विरोध केल्यास अत्याचार किंवा छळ करू लागले. शिवाय कंपनी मीर कासिमकडे खंडणीची मोठी रक्कम मागू लागली. या सर्व गोष्टीमुळे मीर कासिमने 1763 कंपनी विरुद्ध युद्ध पुकारले आणि तो युद्धात पराभव देखील झाला. त्यामुळे त्यांनी अवधचा नवाब शुजा उद दौलाकडे आश्रय घेतला. कोणी? मीर कासिमने. अवधचा नवाब शुजा उद दौला यांनी मुघल सम्राट शाह आलम आणि मीर कासिम यांना ब्रिटिशांविरोधात एकत्र केले. या दोन सैन्यात बिहारमधील बक्सार या ठिकाणी युद्ध झाले, ज्यात या तिघांचा ब्रिटिश अधिकारी मेजर मनरो याने दारुण पराभव केला. बंगालचा नवाब पुन्हा मीर जाफरला बनवण्यात आले. युद्धामुळे संपूर्ण उत्तर भारत ब्रिटिशांच्या ताब्यात गेले होते. आता हा युद्ध ब्रिटिशांनी जिंकला, त्यामुळे तह कोणाच्या बाजूने होणार? ब्रिटिशांच्या बाजूनेच होणार. हा तह अलाहाबाद येथे झाला, त्यामुळे याला अलाहाबादचं तह म्हणतात. हा 1765 झाला होता. या तहानुसार कोरा आणि अलाहाबाद अवध प्रांतातून काढून मुघल बादशहाकडे देण्यात आले. अवध प्रांत अवधचा नवाब शुजा उद दौलाकडे राहावा यासाठी त्याने इंग्रजांना 50 लाख रुपये दिले. कंपनीला दिवाणी अधिकार मिळाले. दिवाणी म्हणजेच काय? महसूल जमा करण्याचे अधिकार असतात, त्याला दिवाणी अधिकार म्हणतात. आता आपल्याला प्रश्न पडत असेल की ब्रिटिश भारतात का युद्ध करत होते? तर व्यापारासाठी ब्रिटिशांना कर, सनदा इत्यादी रूपाने थोडे का होईना पैसे मोजावे लागायचे. भारताचा कोणीही एक शासक त्यावेळेस उरला नव्हता. प्रांतिक सत्ता उदयास येत होत्या. या प्रांतिक सत्तांना आपापसात भांडण लावून देऊन स्वतःचं राज्य करण्याचे व नफा वाढवण्याचे धोरण ब्रिटिशांनी अवलंबले. अशा प्रकारे भारतीय राजांना एकमेकात भांडणे लावून ब्रिटिशांनी भारतावर राज्य करण्याचे ठरवले होते. तर मग ब्रिटिशांनी अवध ताब्यात का घेतले नाही? तर आता याचं उत्तर असं आहे, फ्रेंच, डच, डॅनिश, पोर्तुगीज असे जे परकीय व्यापारी होते ते ब्रिटिशांविरुद्ध एकत्रच गेले असते. आता दुसरं उत्तर काय राहू शकेल त्याचं? त्या कालखंडात मराठे व अफगाणी हे खरे शक्तिशाली होते. परकीय ब्रिटिश सत्तेवर आहेत असे जर त्यांना कळले असते तर त्यांनी ब्रिटिशांना नेस्तनाबूत करून सोडले असते. ईस्ट इंडिया कंपनी प्रायव्हेट कंपनी होती.
त्याचा राज्यकारभार राणीद्वारे चालायचा, तर राणी ही कंपनी बंद पाडू शकली असती. कारण काय, तर तुम्ही तिथे प्रॉफिट कमवायला गेला आहे की तिथे भांडणं करायला गेला आहे, यासाठी राणीने देखील हे पावलं उचलले असते. आणि शिवाय ब्रिटिशांना मूळ त्यांचा रस पैशात जास्त होता, ना की राज्यकारभार करण्यात. त्यामुळे त्यांनी राज्य करण्यापेक्षा पहिल्यांदा स्वतः कोणता तरी भारतीय राजाच समोर करून किंग होण्यापेक्षा किंगमेकर होण्यावर जास्त भर दिला. अशा प्रकारे आज आपला बक्सारचा युद्ध हा टॉपिक देखील संपलेला आहे. तर तुम्हाला लेक्चर आवडले असतील तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.